झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमध्ये मोठा गाजावाजा करत सुरू झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे। या योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेने केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तानाजी खाडे यांनी लाखो रुपये उकळून बनावट लाभार्थींना घर दिल्याचा शिवसेनेचा आरोप आहे। तर दुसरीकडे पैसे घेतल्याचं सिद्ध झालं तर थेट राजकारणच सोडेन असा इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेनं निगडीच्या सेक्टर 22 मध्ये जवळपास 3461 घरांचा प्रकल्प पूर्ण केलाय। त्यात जवळपास 2726 लाभार्थी राहायलाही गेले आहेत। या प्रकल्पात आणखी 742 जण राहण्यासाठी पात्र आहेत। त्यामधले 140हून जास्त लाभार्थी बनावट असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। स्थानिक नगरसेवकांनी लोकांकडून लाखो रुपये उकळून ही घरं विकल्याचंही शिवसेनेचं म्हणणं आहे। महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये तुमच्याकडे अनेक लोकांनी तक्रार केल्या की जे अपात्र लोक आहेत त्यांना पैसे घेऊन पात्र केलं जात आहे। ही साखळी अशा लोकांना बरोबर हेरून त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांना अपात्र ठरत असून पात्र करते आणि जे खरंच गरीब आहे, ज्याची ऐपत नाही आणि ज्याचा हक्क आहे त्याचा हक्क इथे हिरावून गेला। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तानाजी खाडे यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत। शिवसेनेचे नेतेच खंडणी गोळा करण्याचं काम करत असल्याचा पलटवार त्यांनी केलाय। मी कुणाकडून पैसे घेतल्याचं सिद्ध झालं तर राजकारण सोडून देईन असा दावा त्यांनी केलाय। मी ज्या परिसराचं प्रतिनिधित्व 20 वर्ष झाली करतोय त्या परिसरामध्ये जर त्यांना माझी विनंती आहे की आपण परिसरामध्ये फिरून बघावं। मी जर या 20 वर्षामध्ये कुणाकडून 1 रुपया जर घेतला असेल तर मी स्वतः माझ्या राजकीय जीवनाचा राजीनामा देऊन टाकेल। वास्तविक पाहता झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरून पिंपरी चिंचवडमध्ये गेले कित्येक दिवस राजकारण रंगतंय, पण या सगळ्या राजकारणात खरे लाभार्थी मात्र घरापासून वंचित आहेत। झी 24 ताससाठी कैलास पुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।